नमस्कार मंडळी, माझं नाव विशाल पेंढारकर आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की इन्सुलिन आणि ब्लड शुगर यांच्यामध्ये जे कोरिलेशन आहे याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या मनात काही संभ्रम आहेत, क्लॅरिटी नाही आहे. आणि तो जो संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न किंवा निदान समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. इन्सुलिन आणि शुगर यांच्यामध्ये जे काही कोरिलेशन आहे त्याची जर माहिती जी आहे ती इंटरनेटवर सगळीकडे खूप प्रमाणात उपलब्ध आहे. यूट्यूबवरती खूप चांगले चांगले व्हिडिओज आहेत, खूप सारी माहिती आहे. पण ही माहिती सगळी इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये आहे. तर हा माझा प्रयत्न असा आहे की ही माहिती मराठीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बेसिकली या व्हिडिओमध्ये मी 4 स्टेजेस सांगणार आहे तुम्हाला काय होतं जेव्हा आपण यंग असतो. साधारण 10 वर्षाचं वय असते तेव्हा, वर्षाचं वर्ष 10 आहे तेव्हा ब्लड शुगर आणि इन्सुलिन यांच्यामध्ये हे कसं असतं, काय लेवल्स असतात. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा आपण 20-25 वर्षाच्या पुढे जातो तेव्हा आपण प्री डायबेटिक होतो. आणि प्री डायबेटिक स्टेज ही साधारण 10 वर्ष ते 30-35 वर्षसुद्धा चालते. तर तुम्ही वयाच्या 15-20, आता आजकाल तर टीन एजमध्ये प्री डायबेटिक सापडतात. म्हणजे साधारण 12-13व्या वर्षी लोक प्री डायबेटिक होतात आणि 40व्या वर्षी ते डायबेटिक होतात किंवा 35व्या वर्षी डायबेटिक होतात. तर पहिली स्टेज आहे नॉर्मल हेल्दी स्टेज, यंग असतानाची. दुसरी स्टेज आहे की प्री डायबेटिक स्टेज. आणि तिसरी स्टेज आहे ॲक्च्युअल डायबेटिक स्टेज. आणि चौथी स्टेज आहे की इन्सुलिन जेव्हा आपल्याला घ्यावं लागतं ती स्टेज. तर आपण स्टेप वाईज बघूया एक्झॅक्टली काय होतं या स्टेजमध्ये, वेगवेगळ्या स्टेजमध्ये. तर पहिली स्टेज जसं मी म्हटलं की यंग हेल्दी स्टेज, म्हणजे एकदम नॉर्मल माणसाची स्टेज कशी असायला पाहिजे. तर जर तुम्ही एक यंग 10-12 वर्षाचा मुलगा घेतला किंवा तरुण घेतला एखादा की जो हेल्दी आहे, फिट आहे, त्याचं जर तुम्ही सकाळी फास्टिंग इन्सुलिन जर चेक केलं तर ते 4 ते 8 इंटरनॅशनल युनिटच्या रेंजमध्ये असतं. साधारण 4 ते 8 इंटरनॅशनल युनिट्स ऑफ इन्सुलिन, फास्टिंग इन्सुलिन. फास्टिंग शुगर जर बघितली तर या माणसाची असते नॉर्मल एकदम 80 ते 100 mg/डेका लिटर. तर या केसमध्ये काय आहे तर नॉर्मल हेल्दी माणसामध्ये शुगर लेवल नॉर्मल आहे, पण ती नॉर्मल शुगर लेवल ठेवण्यासाठी जे इन्सुलिन बनवावं लागतं आपल्या बॉडीला ते सुद्धा एकदम नॉर्मल आहे. तर ही जी स्टेज आहे की नॉर्मल इन्सुलिन, जेवढं कमी इन्सुलिन तेवढं चांगलं. नॉर्मल इन्सुलिन किंवा जेवढं कमी इन्सुलिन तेवढं चांगलं. आणि त्याचबरोबर शुगर लेवल नॉर्मल, ही एकदम नॉर्मल आणि हेल्दी स्टेट आहे. आता होतं काय की इन्सुलिन तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही की इन्सुलिनमुळे आपली शुगर लेवल मेंटेन राहते. पण ती इन्सुलिन लेवल कमी असताना जर शुगर लेवल मेंटेन झाली तर ह्याचा अर्थ की तुम्ही ॲक्टिव्ह आहात, तुम्ही मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहात, सगळं म्हणजे बॉडी व्यवस्थित काम करते. तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स हा प्रकार नाही. जे इन्सुलिन आहे 4-8 युनिट जे काही सिक्रेट होतं आहे आपल्या स्वादुपिंडातनं, पँक्रियाजमधनं, ते 4-8 युनिट इन्सुलिन सफिशियंट आहे ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवायला. ती ब्लड शुगर लेवल मसल्समध्ये टाकायला, बॉडीमध्ये टाकायला ते सफिशियंट आहे. आता आपण दुसरी स्टेज बघूया, प्री डायबिटीज स्टेज. ह्याच्यामध्ये काय होतं, आणि ही प्री डायबिटीज कधी खूप लवकरही चालू होऊ शकते, टीन एजमध्ये चालू होऊ शकते. साधारण 15व्या वर्षापासून ते अगदी 40 कधीही होऊ शकते. या स्टेजमध्ये काय होतं की आपण कंटिन्युअसली, आता ही स्टेज आहे हेल्दी स्टेज आहे की जिथे इन्सुलिन कमी आहे आणि शुगर पण कमी आहे. आता आपण काय करतोय की आपण शुगर इंटेक वाढवतोय, गोड खातोय, स्निग्ध पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ जास्त खातोय, साबुदाणा, व्हीट, राईस हे सगळं आपलं वाढतं आहे. त्याचबरोबर आपली ती जळवण्यासाठी जी एक्सरसाइज आहे ती आपली कमी पडते आहे, आपली सिडेंटरी लाईफस्टाईल वाढते आहे. आता ही वाढलेली शुगर लेवल आहे, म्हणजे आता तुम्ही आज सकाळी काहीतरी स्निग्धयुक्त खाल्लं कार्बोहायड्रेट रिच, तर ती शुगर लेवल मेंटेन परत नॉर्मल आणण्यासाठी काय करावं लागतं, इन्सुलिनला थोडंसं वाढावं लागतं. म्हणजे पँक्रियास थोडंसं जास्त इन्सुलिन सिक्रेट करतो. परत तुम्ही थोड्या वेळाने काहीतरी स्निग्ध पदार्थ खाता, तुमची ॲक्टिव्हिटी नाही आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे, काहीतरी तुम्ही आता, तर ती परत नॉर्मल आणण्यासाठी परत इन्सुलिन थोडंसं वाढावं लागतं. असं काही वर्ष चालल्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट करता तेव्हा तुमची शुगर लेवल नॉर्मल येते, साधारण 100-80, म्हणजे जशी नॉर्मल येते एकदम तशी. पण ही लेवल जर नॉर्मल आहे शुगर लेवल, ती ठेवायला जर तुम्ही इन्सुलिनची लेवल चेक केली तर ती वाढलेली असते. येतं तुमच्या लक्षात की
प्री डायबिटिक स्टेजमध्ये काय होतं की बरेच ह्या सगळ्या सिडेंटरी लाईफस्टाईल आणि कार्बोहायड्रेट रिच पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं की आपली शुगर लेवल बरीच वर्ष नॉर्मलला राहते, पण ती बरीच वर्ष नॉर्मलला ठेवण्यासाठी आपल्या बॉडीला बरीच वर्ष जास्त इन्सुलिन सिक्रेट करावं लागतं आपल्या स्वादुपिंडांना. त्यामुळे ही स्टेज आली प्री डायबेटिक स्टेज. या स्टेजमध्ये काय होतं की इन्सुलिन जास्त सिक्रेट होत आहे. या स्टेजचे सिम्पटम्स कसे आहेत की तुम्हाला स्किनच्या फोल्ड जिथे असतात तिथे टाळं तयार होतं, म्हणजे मानेच्या इथे टाळं तयार होतं, आपल्या टोपरे टाळे होतात, ढोपरे टाळं होतात, किंवा जिथे जिथे स्किन फोल्ड होते तिथे तिथे टाळं व्हायला लागतं. ह्याचा अर्थ काय, तिथे स्किनची ग्रोथ वाढती आहे. आणि ती स्किनची ग्रोथ का वाढते, कारण इन्सुलिन इज अ ग्रोथ हॉर्मोन. इन्सुलिन ग्रोथ वाढवतं स्क्रीनची. त्यामुळे होतं काय की तिथे स्किन जिथे फोल्ड आहे तिथे स्किन जास्त वाढते आणि तिथे टाळपट पट्टा तयार होतो. ही पहिली इंडिकेशन असते प्री डायबिटीज. तो शुगर लेवल नॉर्मल असते, पण बिकॉज इन्सुलिन जास्त आहे त्याचे साईड इफेक्ट्स इन्सुलिनचे चालू व्हायला लागतात. वजन वाढणं. आता तुमचं वजन वाढलेलं आहे पण शुगर लेवल नॉर्मल आहे, पण वजन का वाढत आहे, कारण की इन्सुलिन लेवल जास्त आहे. इन्सुलिन जसं मी म्हटलं ग्रोथ हॉर्मोन आहे आणि इन्सुलिन फॅट जमा करून ठेवतो आणि ते फॅट जास्त जमा करतं आपल्या मधल्या भागामध्ये. त्यामुळे ज्यांना मधल्या भाग असं समजा मोठा आहे, पोट आहे, त्यांनी जर तुम्ही इन्सुलिन चेक केलं फास्टिंग इन्सुलिन सकाळी, तर ते खूप जास्त असतं. म्हणजे 4 ते 8च्या रेंजमध्ये नसतं, 15, 20, 28, 50 काही असतं. आणि ते खाल्ल्यावर इन्सुलिन परत अजून वाढतं, कारण फास्टिंग इन्सुलिन एवढं आहे त्याच्यामुळे तुमची शुगर लेवल मेंटेन राहिली एवढी. पण तुम्ही लंच केलं की परत ती शुगर लेवल वाढणार, मग ते कमी करण्यासाठी इन्सुलिन लेवल अजून वाढणार. मग ही जर फास्टिंगची लेवल आहे तर ही आपल्या जेवणानंतरची लेवल आहे. येत्या तुमच्या लक्षात. प्री डायबिटिक स्टेजमध्ये काय होतं की तुम्हाला शुगर लेवल नॉर्मल दिसते, पण तुमचं इन्सुलिन लेवल खूप जास्त असतं आणि त्या जास्त इन्सुलिनमुळे तुमचा लठ्ठपणा, तुम्हाला मुलींना म्हणजे लेडीजमध्ये PCODचा प्रकार होतो. सगळं व्यवस्थित होतं, शुगर लेवल नॉर्मल येते, पण इन्सुलिन चेक केल्यावर ते जर जास्त असेल तर दॅट इज अ मेन कारण आहे ते PCODचं. जास्त इन्सुलिन सिक्रेट होण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. हे आत्ता आपल्याला कळतं आहे. आणि आत्तापर्यंत इन्सुलिन मोजणं आपल्याला का उघडकीस आलं नाही, कारण इन्सुलिन ब्लडमध्ये मोजणं एवढं सोपं नव्हतं. म्हणजे जे काय टेस्टिंग मेथड्स होत्या त्या आता ॲडव्हान्स झाल्या आहेत. आता भारतात खूप स्वस्तामध्ये इन्सुलिन चेक केलं जातं. पूर्वी तीच टेस्ट करायला टाईप 4-5 हजार रुपये लागायचे एक टेस्ट करायला. आता तुम्ही फास्टिंग इन्सुलिन आणि PP इन्सुलिन चेक केलं ब्लड शुगर बरोबर, तरी मला वाटतं 1000 रुपयाच्या आत होतं आहे ते. तर अशामुळे आता आपली अवेअरनेस वाढतो, एक्झॅक्टली कोरिलेशन काय ते आपल्याला कळत आहे. तर असं म्हटलं तर हेल्दी अँड नॉर्मल माणसामध्ये इन्सुलिन लेवल कमी आणि त्या ब्लड शुगर लेवल कमी, आणि ती ब्लड शुगर लेवल कमी ठेवण्यासाठी इन्सुलिन लेवल पण कमी लागते. प्री डायबेटिकमध्ये ब्लड शुगर लेवल कमी असते, पण ती मेंटेन करण्यासाठी जे इन्सुलिन आहे ते खूप जास्त प्रमाणात लागतं. आता तिसऱ्या स्टेजकडे जाऊ आपण, डायबेटीसकडे काय होतं. आता ही स्टेज जी आहे नॉर्मल शुगर आणि हाय इन्सुलिन, ही साधारण किती 30-35 वर्षही राहू शकते आणि तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही प्री डायबेटिक आहात. तुम्हाला बाकीचे सिम्पटम्स दिसतात, शुगर लेवल नॉर्मल दिसते, पण तुम्हाला PCODचे सिम्पटम दिसतात, तुम्हाला लठ्ठपणाचे सिम्पटम दिसतात, तुम्हाला फॅटी लिव्हर दिसते, लिव्हरमध्ये फॅट जमा होतं, कारण इन्सुलिन काय करतं लिव्हरमध्ये फॅट जमा करतं. ते इन्सुलिनचे साईड इफेक्टचा मे बी आपल्याला वेगळाच व्हिडिओ करूया आपण. पण आज मला हे सांगायचं आहे की हे जास्त इन्सुलिन काही बरीच वर्ष राहिल्यामुळे काय होतं की आपलं स्वादुपिंडाची जी कॅपॅसिटी आहे जास्त इन्सुलिन सिक्रेट करायची थोडी कमी व्हायला लागते. दुसरी गोष्ट अशी होती की हे जास्त इन्सुलिन काय करतायत, हे इन्सुलिन ही शुगर घेते आहेत, हे इन्सुलिन काय करते, ही शुगर घेते आणि एखाद्या मसल्समध्ये किंवा आपल्या लिव्हरमध्ये जमा करून ठेवतं इन्सुलिन. इन्सुलिनचं काम काय आहे की आपली शुगर घेणं, ब्लडमधली शुगर घेणं आणि मसल्स आणि लिव्हरमध्ये जमा करणं. तर जेव्हा इन्सुलिन कमी असतं आणि ते एफिशियंट असतं, चांगल्या पद्धतीने काम करत असतं, तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो. पण बरीच वर्ष जर जास्त इन्सुलिन सिक्रेट व्हायला लागलं तर काय होतं की जे काही सेल्स आहेत ज्यांच्यामध्ये ग्लुकोज भरलेला आहे ते थोड्या दिवसांनी काय म्हणतात की इन्सुलिन वाढलं तरीसुद्धा ते शुगर आपल्या आतमध्ये घेत नाहीत. ते सेल्स म्हणतात की आम्हाला अजून शुगर नको. आता त्यांच्यामध्ये अजून शुगर जर ठासून भरायची असेल तर काय करावं लागेल, अजून इन्सुलिन वाढावं लागेल. त्यामुळे काय होतं की ज्या मसल्समध्ये आणि ज्या लिव्हरमध्ये ऑलरेडी साखर भरपूर आहे, ग्लुकोज भरपूर झालेला आहे, त्या सेल्समधनं त्या पेशींमध्ये जर आपल्याला अजून शुगर ठोसून भरायची असेल तर इन्सुलिनला अजून जास्त काम करायला लागतं. त्यामुळे जर 8-10 युनिटनी काम होणार नाही, ते 25-30 युनिट इन्सुलिन काम लागतं. अशी ही कंडिशन बरीच वर्ष राहिल्यावर काय होतं की एक वेळ अशी येते
की आपलं स्वादुपिंड कधी कधी तेवढंच ची लिमिट होते की त्याच्यापुढे आता स्वादुपिंड आपलं किंवा पॅन्क्रियाज आता इन्सुलिन सिक्रीट करू शकत नाही. पण आपली लाईफस्टाईल काय बदलत नाही आहे, आपण तसंच कार्बोहायड्रेट खातोय, सगळं होत आहे. आता काय होतं की हळूहळू इन्सुलिनची जे काय आता वाढलेली शुगर आहे ती कमी करण्यासाठी समजा आपल्याला 40 युनिट इन्सुलिन लागत असेल, पण बॉडीची किंवा पॅन्क्रियासची कॅपॅसिटी नाही 40 इन्सुलिन सिक्रेट करायची. इनफॅक्ट कधी कधी पॅन्क्रियास इन्सुलिन कमी व्हायला लागतं काही वर्षानंतर, 30-35 वर्षानंतर. तेव्हा काय होतं की जी वाढलेली शुगर आहे ती वाढत जाते, कारण आता इन्सुलिन इनफ नाही आहे ती शुगर लेवल कमी करण्यासाठी. या स्टेजला काय होतं की आपल्याला आपण डायबेटिक म्हणून डिटेक्ट होतो. की फास्टिंग इन्सुलिन जर बघितलं तर फास्टिंग इन्सुलिन असतं 25-30, ॲक्च्युली बाय 4 ते 8 असतं, 25-30 किंवा जास्त कमी म्हणजे 15 ते 30च्या दरम्यान असतं. पण शुगर चेक केली तर ती फास्टिंग इन्सुलिन असते 150, 200, 140. याचा अर्थ काय होतोय की 25-30 युनिट इन्सुलिन सिक्रीट होऊन सुद्धा शुगर लेवल नॉर्मलला येत नाही आहे. लहानपणी 4 आणि 8 युनिट इन्सुलिनमुळे शुगर लेवल नॉर्मलला राहायची, आता 25-30 युनिट सिक्रीट होऊन सुद्धा स्वादुपिंड 25-30 युनिट इन्सुलिन बनवून सुद्धा शुगर लेवल नॉर्मलला येत नाही आहे, कारण आपल्या जे मसल्स आहेत आणि पेशी आहेत शरीरातल्या किंवा लिव्हर आहे त्यांनी आता ग्लुकोज आतमध्ये घ्यायचं बंद केलेलं आहे. तर ही झाली डायबेटीस स्टेज. आता आपल्याला डायबिटीस डिटेक्ट होतो, कारण का आता इन्सुलिन काम करत नाही आहे. कधी कधी इन्सुलिनची क्षमता कमी होते, आपली पॅन्क्रियाची क्षमता कमी होते, आणि मग काय होतं की एक ठराविक साठा असतो आपल्या पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिनचा. तर बरीच वर्ष ओव्हरवर्क केल्यामुळे, खूप काम केल्यामुळे बरीच वर्ष जास्त इन्सुलिन सिक्रीट केलं आहे शुगर लेवल नॉर्मलला ठेवण्यासाठी. एक दिवस असा येतो की पॅन्क्रियाज हळूहळू ते इन्सुलिन कमी व्हायला लागतं सिक्रीट, आणि मग आपली शुगर वाढायला लागते आणि तेव्हा डायबिटीस आपला डिटेक्ट होतो. तर ही स्टेज आहे आपली डायबिटीसची, जी इन्सुलिन पण जास्त आहे, साधारण 15-20 युनिट असेल, आणि हळूहळू ते कमी होत आहे. तुम्ही जर ट्रेंड बघितलात तर ते कमी कमी होत जातं, पण आणि शुगर लेवल वाढत जाते. आता चौथ्या स्टेजमध्ये काय होतं की जसं म्हटलं मी तुम्हाला की इन्सुलिन कमी 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 होतं, आणि एक दिवस असा येतो की पॅन्क्रियाजला इन्सुलिन बनवताच येत नाही. कारण बरीच वर्ष खूप पॅन्क्रियासनी खूप सारं इन्सुलिन सिक्रेट केल्यामुळे झालं आहे काय की त्याची कॅपॅसिटी आता संपलेली आहे इन्सुलिन बनवायची, आणि त्याचे बरेच कॉम्प्लिकेशन आहेत. इन्फ्लेमेशन एक रिझन आहे, ते बरेच आपण बोलू शकतो. पण स्टेजचा विचार केला तर असं होत आहे की आता चौथ्या स्टेजला स्वादुपिंड म्हणजे आपलं पॅन्क्रियाज इन्सुलिन बनवत नाही आहे किंवा खूप कमी प्रमाणात बनवत आहे, आणि आपली लाईफस्टाईल तीच आहे. आपण थोडंफार डायबिटीज डिटेक्ट झाल्यावर आपण थोडाफार व्यायाम चालू केला असेल थोडं, बट दॅट इज नॉट इनफ. आणि मग होतं काय त्याच्याने की असं 10-12 वर्षांनी गोळ्या घेऊन सुद्धा जर डायबिटीस कंट्रोलमध्ये आपण ठेवला नाही, आपल्या डाएट चेंजेस जर आपण केले नाही, व्यायाम केला नाही, फास्टिंग जर केलं नाही, त्याच्यासाठी मी कधी वेगळा व्हिडिओ बनवेन फास्टिंगवरती, म्हणजे उपवास केला नाही, तर काय होतं की आपली इन्सुलिन लेवल कमी 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 होत जाते आणि वाढत जातो ब्लड शुगर. आणि मग आता ही वाढलेली शुगर 400-500 काय होते लोकांची, 300-400. फास्टिंग 200 असते, जेवण केल्यावरती एकदम 400 होते. जेवण केल्यावर 400 का होते? कारण जेवण केल्यावरती काय होतं की जसं अन्न आपल्या शरीर म्हणजे आपल्या पॅन्क्रियाजला अन्न दिसलं की तो लगेच इन्सुलिन सिक्रेट करायचा पूर्वी. म्हणजे ब्लडमधली ग्लुकोज वाढली की ऑटोमॅटिकच इन्सुलिन सिक्रेट व्हायचं, मग ती शुगर कमी व्हायची. आता काय होत आहे की ब्लडमधली शुगर वाढली पण पॅन्क्रियाज इन्सुलिन सिक्रेटच करू शकत नाही, त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे आता. त्यामुळे तो जरी केलं तरी खूप कमी प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट होतं. अशा वेळेस जर तुम्ही इन्सुलिन चेक केलं, म्हणजे आता खूप ज्यांचं डायबिटीस होऊन 15-20 वर्ष झाली आहेत आणि ते कंट्रोलमध्ये ठेवत नाहीत, त्यांचं जर तुम्ही इन्सुलिन चेक केलं तर त्यांचं इन्सुलिन लेवल कमी असतं आणि डायबिटीस म्हणजे शुगर लेवल जास्त असते. हे जेव्हा होतं तेव्हा मग तुम्हाला इन्सुलिन घ्यायची गरज लागते. हे जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही टाईप 2 डायबिटिक आहात, म्हणजे तुमचं इन्सुलिन जास्त आहे आणि शुगर लेवल पण जास्त आहे, म्हणजे तुम्ही टाईप 2 डायबिटिक आहात. तुम्ही सगळं व्यायाम केला, लाईफस्टाईल फॉलो केलीच चांगली, तर तुम्ही डायबिटीज रिव्हर्स करू शकता, कंट्रोलमध्ये ठेवू शकता. पण एकदा का तुमचं पॅन्क्रियाजमधनं इन्सुलिन व्हायची प्रक्रिया एकदम कमी व्हायला लागली की मग तुम्ही जेवल्यानंतर रक्तामध्ये शुगर वाढल्यावरती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इन्सुलिनच बनत नाही आहे शरीरात. अशा वेळेस मग तुम्हाला बाहेरनं इन्सुलिन घ्यावं लागतं, आणि ते इन्सुलिन जेव्हा आपण बाहेरनं येतो ते खूप कंट्रोल करणं खूप कठीण असतं.
त्याचा डोस आणि बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. जे जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी डायबिटिक असेल तर तुम्ही बघाल की इन्सुलिन घेतल्यावर सडनली ते हायपोग्लायसेमिक होतात, सडनली त्यांना त्रास होतो, मग काहीतरी गोड खावं लागतं, असे बरीच कॉम्प्लिकेशन असतात. तर ह्या 4 स्टेजेस मी सांगितल्या. एकदम थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला आपण यंग असताना आपली इन्सुलिन लेवल, आपली ग्लुकोज लेवल कमी असतं शरीरामध्ये, ब्लडमध्ये, आणि ते ग्लुकोज लेवल कमी ठेवण्यासाठी 4 ते 8 युनिट इन्सुलिन सफिशियंट असतं. ते 4 ते 8 इन्सुलिन व्यवस्थित काम करतं. पण बऱ्याच वर्षाच्या खराब लाईफस्टाईलमुळे असं होत आहे की आपली शुगर लेवल नॉर्मल राहते, पण ती शुगर लेवल नॉर्मल ठेवण्यासाठी इन्सुलिन जास्त सिक्रिट करावं लागतं, पँक्रियाजला जास्त काम करावं लागतं. ही प्री डायबेटिक झाली. तिसऱ्या स्टेजमध्ये, डायबिटीज स्टेजमध्ये आता इन्सुलिन लेवल कधी कधी तेवढंच राहतं, पण ते इन्सुलिनची एफिशियन्सी कमी होते. म्हणजे काम करण्याची क्षमता इन्सुलिनची कमी झाल्यामुळे आपली शुगर लेवल वाढत जाते आणि मग आपण डायबिटिक डिटेक्ट होतो. तिसरी स्टेज. तिसरी जी स्टेज आहे त्याचे 2 प्रकार आहेत. एक तर इन्सुलिन लेवल तेवढीच राहते, वाढलेली असते इन्सुलिन लेवल, पण ती काम करत नाही इन्सुलिन, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो आपण, आणि म्हणून डायबिटीज डिटेक्ट होतो. आणि मग काही वर्षांनी ते इन्सुलिन लेवल कमी व्हायला लागतं, आपण काही करत नाही, आपण गोळ्या वगैरे घेत, आपण लाईफस्टाईल चेंज काही होत नाही आपला. आणि मग एक वेळ अशी येते चौथ्या स्टेजमध्ये इन्सुलिन कमी झालेला असतो आणि शुगर वाढत जाते, आणि तेव्हा मग आपल्याला इन्सुलिनवर जावं लागतं. त्या बेसिकली 4 स्टेजेस आहेत. हा 16 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे, मला फार जास्त लांब करायचा नव्हता, पण मला डिटेलमध्ये सांगायचं होतं. काही शंका असतील तर मला नक्की मेसेज करा, मी त्या सॉल्व करायचा प्रयत्न करेन. पण अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासारख्या आहेत. आणि मी फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ही जी वेबसाईट आहे, त्यांची वेबसाईट आहे, त्यांचे कोर्सेस आहेत, ते तुम्ही नक्की बघा. ती वेबसाईट ती फॉलोही करा. त्यांचे काही व्हिडिओज पण आहेत. त्यांच्यातली त्या चॅनलवरची जी माहिती आहे ती अत्यंत खरी माहिती आहे, सायंटिफिक स्टडी केलेली माहिती आहे आणि अतिशय रिसेंट माहिती आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत, की लोक म्हणतात की डायबिटीज लोकांनी थोड्या वेळाने खायला पाहिजे, सारखं खायला पाहिजे. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आता चुकीच्या सिद्ध केलेल्या आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. 17 मिनटं झालेत, फार लांब नको करायला, पण आपण बाकीच्या विषयांवर पुन्हा कधीतरी बोलू. धन्यवाद.